अक्षरशः सोमनाथ या फलंदाजानं गाजवून सोडले आपण पाहतोय. मात्र समोर देखील तेवढाच चांगला संघ आहे कासगाववाडी संघ, ज्या संघामध्ये पांड्यासारखा एक विस्फोटक गुणवत्ता खेळाडू आहे. तसेच आपण पाहिलं सतीश सारखा एक अपकमिंग यंगस्टार्स देखील या संघामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. म्हणजे सामना अप्रतिम होईल यात मात्र शंका नाही. या ज्या अनुषंगाने दोन्ही संघाने दोन दोन संघांना परास्त करून हा अंतिम सामना खेळण्यासाठी एकमेकांच्या समोर आले गेले आपण पाहतोय. दोन्ही टीमला देऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधून विजयाच्या शुभेच्छा. बीसीसी चिंचवली आयोजित बीसीसी चिंचवली चषक 2025 शानदार पर्व आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम तब्बल तिसऱ्या दिवसामध्ये आपण एन्जॉय करतोय. ज्या ठिकाणी हा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय भटबळ प्रथम टॉस जिंकला आणि प्रथम धाडसी निर्णय बॅटिंगसाठी पसंत दिली आपण पाहतोय. कारण त्यांना माहिती आहे पहिल्या हाफमध्ये विदाउट प्रेशरने जेवढी चांगली बॅटिंग करता येईल त्या रीतीने बॅटिंग करण्याच्या इराद्यानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला पसंती दिली आणि समोर याच परिसरातील हा कासगाव संघ त्यांना मात्र क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केले आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल संघाचा प्रमुख अस्त्र संघाचा सरसेनापती आपण पाहतोय पांड्या, ज्याच्या नावाने या संघाला ओळखलं जातं. आज कुठे गवीना मात्र अंतिम मॅच मध्ये अपेक्षा भरपूर राहतील दोन्ही टीमकडून. एक एक चुकी आपल्याला भरपूर काही सांगून जाईल. मात्र पुन्हा एकदा दोन्ही टीमला देऊया कॉम्बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा. अंतिम सामना चांगला व्हावा या अनुषंगाने सामन्याला सुरुवात आपण पाहतोय. पहिला चेंडू सोमनाथ साड्या त्यावरती आक्रमण स्वतःला फेकून दिला आपण पाहतोय. अक्षरशः चेंडूवरती झोकून दिला आणि चेंडूला फेकून दिलं 6 धावांसाठी दार षटकार. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज पांड्याचं स्वागत केला आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करण्यात आला गेला आपण पाहतोय. कारण त्यांना माहिती आहे फेवरेट झोन काय आहे, काय कोणत्या झोनमध्ये बॅटिंग करतोय फलंदाज आणि त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण लगावलं गेले जरूर. मात्र पाहावं लागेल समोर सोमनाथ आजचा दिवस अक्षरशः गाजवून सोडलाय. फार चांगली बॅटिंग केली सोमनाथ आपण पाहतोय. मात्र अंतिम सामना देखील भरपूर महत्वाचा आहे. पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात फेकी थोडीशी खराब. जर का डायरेक्ट हिट लगावलं असतं तर निश्चित स्वरूपात आपल्याला चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र मिळाले एक सिंगल धाव षटकाराला. त्यानंतर मात्र सिंगल वरती मात्र प्राधान्य दिला आणि इथून मात्र स्ट्राईक रोटेट होईल. समोर फलंदाज आकाश या वेळेस मात्र सामना करेल तिसऱ्या चेंडूचा. पांड्याला कमबॅक करणं भरपूर चांगलं माहिती आहे. ज्या रीतीने षटकाराला त्यानंतर मात्र चेंडूची लेंथ चेंज केली आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आणि तिथून मात्र स्ट्राईक रोटेट झाले आपण पाहतोय. स्ट्राईक वरती आकाश हा फलंदाज आपण पाहू शकाल आणि तिसरा चेंडू यावेळेस मात्र फेकण्यासाठी सज्ज होईल. गतीमध्ये परिवर्तन सुंदर फटका पॉइंट रिजन मधून चेंडूला काढला गेला आणि चेंडू जाईल सीमापार. 4 धावांसाठी मैदानाची आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि 4 धावेनं संघाची टोटल धावसंख्या डबल डिजिट मध्ये अर्थातच 11 या अंकावरती एक चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि 3 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं फार गरजेचं असेल. पॉवर सर्कल षटक त्यामधील अद्यापर्यंत 3 चेंडू खर्च केले आहेत. अद्यापर्यंत तब्बल आपण पाहतोय 11 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन त्यावरती पुन्हा एकदा अप्रतिम फटका जणू काही रिप्ले दाखवा त्या रीतीने हा कव्हर पॉइंट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज आकाशच्या बॅट मधून आणि 4 धावेनं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 15 अंकावरती. फार चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये. प्रथम टॉस जिंकला प्रथम बॅटिंगला पसंती दिल्या विदाउट प्रेशरना बॅटिंग करण्यासाठी त्यांना माहिती आहे आणि त्या रीतीने चांगली बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. कोणताही दबाव नाही आणि त्या अनुषंगाने बॅटिंग संघाचा प्रमुख अस्त्र पांड्यावरती आक्रमण. कारण त्यांना माहिती आहे संघाच्या प्रमुख गोलंदाजावरती जर का आक्रमण केला तर येणाऱ्या गोलंदाजावरती दबाव निर्माण होईल. इथून पाहावं लागेल या षटकातील उर्वरित 2 चेंडू देखील बाकी असेल. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट सुंदर फटका मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात इथून पाहावं लागेल फेकी थोडीशी खराब आणि तोपर्यंत एक रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. एका धावेनं संघाची टोटल धावसंख्या 5 चेंडूच्या अखेरीस तब्बल 16 अंकावरती. अंतिम चेंडू जर का विकेट टेकिंग राहिला तर निश्चित स्वरूपात कुठे का होईना शेवटच्या क्षणाला आपल्याला वापसी पाहायला मिळेल आपण पाहतोय. तर आपण जर का पाहायला गेला या षटकातील अंतिम चेंडू अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय. गुडघ्यावरती चेंडू होता मात्र त्याला पॅडल स्लिपना अप्रतिम फटका सजवला. फाईन लेग रिजन मधून चेंडू फेकून दिला 4 धावांसाठी आणि पहिल्या षटकामध्ये भरपूर समाचार घेतला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या तब्बल 20 अंकावरती.
पहिल्या षटकामध्ये पॉवर सर्कलच्या षटकामध्ये पूर्णपणे पॉवरफुल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल बटबॉल टीमच्या माध्यमातून. तब्बल 20 धावा जोडल्या गेल्यात. इथून मात्र येणारे 12 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. सतीशचं भरपूर निर्णायक षटक राहील. जर का कमबॅकिंग आला विकेट टेकिंग गोलंदाजी दाखवल्या तर फार चांगली वापसी पाहायला मिळेल. मात्र वापसी करणं देखील फार गरजेचं असेल. ज्या अनुषंगाने पांड्याने दावा खर्च केला तब्बल 20 आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात अप्रतिम. पहिला चेंडू इथून पाहावं लागेल. थोडीशी फॉर्मलिंग निशाणा लगावला होता मात्र गोटी नेम लावता आला नाही आणि इथून मात्र एक सिंगल धाव. डेंजर झोनला फलंदाज सोमनाथ होता. जर का एशियनवरती चेंडू आदळला असता तर निश्चित स्वरूपात आपण पाहतोय कत्र्याची घंटा आपल्याला पाहायला मिळाली असत्या. मात्र तसं घडलं नाही. या स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न राहिला. सोमनाथ मध्ये जी क्षमता आहे त्याने सध्यापर्यंत एक षटकार एक चौकाराच्या साईन 11 धावेचं योगदान आपल्या टीमसाठी जोडले आहे. मात्र समोर देखील एक अपकमिंग यंगस्टार गोलंदाज सतीशला आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल सुंदर गोलंदाजी केली जाते. अप्रतिम गोलंदाजी कमबॅकिंग षटकाची अत्यंत गरज होत्या. मात्र जी साजेदारी जोडली गेली आहे ती साजेदारी तोडणं देखील फार गरजेचं राहील. जर काही साजेदारी अंतिम षटकापर्यंत राहिली तर 50+ धावसंख्या होईल यात मात्र शंका नाही. मात्र कितपत हे देखील पाहणं फार गरजेचं असेल. ज्या अनुषंगाने गोलंदाज सतीशने 2 चेंडू फेकलेत अप्रतिम कमालीची गोलंदाजी कारण त्याला देखील माहिती आहे पहिल्या षटकामध्ये पांड्याने तब्बल 20 धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये त्या धावांची भरपाई करायच्या. इथून मात्र कमबॅकिंग षटक फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 चेंडू सुंदर फेकलेत. समोर पुन्हा एकदा आकाश ऑन स्ट्राईक वरती. अतिशय सुंदर गोलंदाजी. प्रत्येक चेंडूकडे एक सिंगल घेण्यास भाग पाडले जाते. म्हणजे फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं लागेल सतीशचा. ज्या सतीशनं फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आपण पाहतो. अक्षरशः अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या संघाने देखील या खेळाडूवरती विश्वास दाखवत फार चांगला खेळ दाखवला आपण पाहतो सतीशच्या माध्यमातून. आणि आज देखील ते समीकरण ते जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना 3 चेंडू फेकलेत आणि 3 धावा देत फार चांगलं कमबॅक. मात्र इथून पाहावं लागेल सोमनाथ ऑन स्ट्राईक वरती भरपूर मोठी क्षमता आहे. मात्र पाहावं लागेल काय घडणार काय बिघडणार. अतिशय सुंदर ब्लॉकलची सफर अलंद कार्पेटने ऑन साइडला फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि चौथ्या चेंडूवरती देखील फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. अप्रतिम गोलंदाजी ज्या षटकाची अत्यंत गरज होती आपण पाहतोय कासगाव टीमला त्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते. 4 चेंडू सुरेख फेकलेत. अद्यापर्यंत 4 धावा दिल्यात आणि संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 24 अंकावरती. मात्र इथून हे 2 चेंडू समोर फलंदाज आकाश ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी. गुडलँड स्पॉट वरची सफर. चेंडूला अतिरिक्त उंची प्राप्त झाली नाही आणि इथून मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही. आणि हा 5वा चेंडू डॉट. म्हणजे फार चांगली गोलंदाजी. कौतुक करावं लागेल ज्या रीतीने पांड्याला जमलं नाही ते करून दाखवलं सतीशनं. कारण त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला साजेशी अशी गोलंदाजी अद्यापर्यंत करत असताना अंतिम चेंडू जर का निर्णायक फेकला तर कमबॅकिंग षटक पाहायला मिळेल. अंतिम चेंडूवरती चपराक. यावेळेस मात्र जेलची संधी आणि इथून मात्र हा जेल सोडलाय आणि या जेलची किंमत मोजेल का मात्र पाहावं लागेल. हिट विकेट मैदानाच्या बाहेर. इथून मात्र नशिबाची साथ लाभली जाते कासगाव वाडी टीमच्या माध्यमातून आणि इथून विकेटचा पतन. धक्का क्रमांक आपण पाहतोय पहिला लागेल अवघ्या 24 अंकावरती. फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी ज्या सतीशनं पनवेल कोमल टेकडी या स्पर्धेमध्ये कालचा दिवस अक्षरशः गाजवला आणि त्या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये दाखल झालेला हा संघ आपण पाहतोय. ज्या ठिकाणी आपण पाहिल्या गेल्या प्रकाशने आम्हाला सांगितलं की 6 मध्ये 2 धावा डिफेन्स केल्या होत्या गोलंदाजांना आणि तिथून त्या स्पर्धेमध्ये हा संघ बक्षीस फेरीमध्ये मात्र पात्र ठरला आपण पाहतोय. आणि उद्या मेगा फिनाले त्या ठिकाणी देखील हा संघ खेळताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र उद्या काय असेल याचा विचार न करता सध्या मैदानाच्या आतमध्ये काय चालू आहे याकडे लक्ष केंद्रित करत असताना गोलंदाजी फार चांगली केली आहे. पहिल्या षटकामध्ये पांड्याने खर्च केला तब्बल 20 धावा आणि त्यानंतर मात्र या दुसऱ्या षटकामध्ये सतीशच्या माध्यमातून 4 धावा देत एक विकेटचं पतन. कुठे का होईना हिट विकेटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर फलंदाज आला जरूर. आणि इथून पाहावं लागेल अंतिम स्लॉगरचं डेटवरचं षटक आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन साठी अभिजित मागच्या सामन्याचा हिरो ज्यानं एकाती बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. पाहावं लागेल अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती. चिंतामणला आपण पाहतोय सुरुवात फार चांगली झाली कारण ज्या रीतीनं पांड्यानं तब्बल 20 धावा खर्च केला असं वाटलं होतं 50+ धावसंख्या बनली जाईल. मात्र सतीशनं केलेली कमालीची गोलंदाजी. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल राईट मोर द विकेटना. अतिशय सुंदर गोलंदाजी. मात्र पाहावं लागेल लाईन खराब आहे. पंच आम्हाला सांगत असताना 80चं वाईट चेंडू कारण इथून जर का पाहिलं गेला ऑप्शनला भरपूर बाहेरून जाणारा चेंडू पंचाने हेरला आणि त्यानंतर मात्र हा वाईट चेंडू घोषित केला जातोय. अतिरिक्त धावा वाचवणं फार गरजेचं राहील कारण यावेळेस आपण जर का पाहिलं गेला ज्या ठिकाणी आनंदवाडी संघ फारच झाला 1 चेंडू 7 धावेची गरज होती. अतिरिक्त वाईट चेंडू फेकला आणि अंतिम चेंडूवरती
5 धावेची गरज असताना जो षटकार लगोला फलंदाज दिलीप ना तिथून मात्र सामना जिंकला गेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र पाहावं लागेल पंचांकडे आशाभूत नजरेने दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि इथून मात्र दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती. इथून अपघात निश्चित. पंचांचं बोट आकाशाकडे आणि विकेटचं पतन. विकेट सॅक्रिफाईस केले गेल्या. सोमनाथ यावेळेस मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना भटवल टीमला अवघ्या 25 अंकावरती. तर याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान या संजय जय हंबीर या साहेबांचं देखील आगमन झालंय. तर साहेबांना विनंती असेल की या मंचकावरती आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. बीसीसी चिंचवली चषकामध्ये आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. साहेबांना विनंती असेल या मंचकावरती बसून मात्र मॅचचा आनंद घ्यायचा आहे. सामना देखील भरपूर महत्त्वाचा आपण पाहतो. ज्या ठिकाणी वाईट यावेळेस मात्र घोषित केला जातोय आणि संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 26 अंकावरती. अंतिम षटकामध्ये समोर फलंदाज अभिजित मागच्या सामन्यामध्ये काय बॅटिंग केली होती यावेळेस पाहावं लागेल. पॅड वरती आदळला बरोबर एष्ट्यांच्या मधोमध सापडलाय. लेग बिफोरच्या स्वरूपात बिग विकेट. फलंदाज बाद होईल. अभिजित बॅक टू द डगआउट. गोलंदाज चिंतामणीला आपण पाहतोय. अद्यापर्यंत 2 चेंडू फेकले त्यामध्ये 2 धाबा देत 1 विकेटचं पतन. मात्र अद्याप पाहावं लागेल. नवीन फलंदाज यावेळेस मात्र अतिशय सुंदर फटका. मात्र चेंडू भरपूर काळ हवेमध्ये. प्रयत्न लाजवाब सतीशच्या माध्यमातून मात्र चेंडू भूमीला दान झाला तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न. इथून मात्र पुन्हा एकदा चुकीचा कॉल आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. आपण पाहतो विश्वास याच्या खेळीचा अंत होत असताना 2 धाबा तर कंप्लीट झाल्या. तिसरीसाठी प्रयत्न केला होता मात्र इथून रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक लागत असताना तब्बल 28 अंकावरती. अंतिम षटकामध्ये डेट वरच्या मात्र फार चांगली गोलंदाजी चिंतामणच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी 3 चेंडू फेकलेत अद्यापर्यंत कमबॅकिंग गोलंदाजी. मात्र अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 28 धाबा धापटवरती लागले गेले. नवीन फलंदाज नाथा ऑन स्ट्राईक वरती. नाथा सडे हा चेंडू बॅटची लिडिंग एज. विकेट किपर चेंडू खाली अप्रतिम जेल टिपला जातोय. आल्या पावली माघारी विकेटचं पतन. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला 5वा धक्का लागेल. 28 अंकावरती भटवल टीमला आपण पाहतोय. पर्यंत घेऊन जाईल. फिंगर रोल केली अक्षरशः आपण पाहतोय. इथून मात्र स्विंग अँड मिस आलेला हा 5वा चेंडू डॉट. ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या त्या पांड्यानं त्यानंतर दुसरं षटक फेकले सतीशने अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली आहे. चिंतामणीनं 4 धावा देत 2 विकेटचा मोबदला घेतला गेला आपण पाहतोय. अंतिम टार्गेट सेट बॉल. या चेंडूवरती किती धाव्यांची मोहर लावली जाईल हे देखील पाहणं फार गरजेचं असेल. अंतिम चेंडूवरती चपराक. इथून मात्र चेंडूला फेकून दिलाय 6 धाव्यांसाठी. हा बिग हिट आणि एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जेतून हा ठोकला शानदार षटकार आणि संघाची टोटल धावसंख्या 34 अंकावरती. येणारे
18 चेंडू आणि 35 धावेचा एक टार्गेट सेट केला आपण पाहतोय. सेकंड हाफ मध्ये कासगाव टीम समोर आव्हान ठेवलंय 35 धावसंख्येचा. काय घडणार काय बिघडणार कुठे जाऊ नका पाहत राहा एकत्र आपण पाहतोय. बीसीसी चिंचवली चषक 2025 शानदार पर्व आपण पाहतोय. मी तुर्तास थांबतो. आपण पाहतोय सेकंड हाफ मध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. निश्चित स्वरूपात 18 चेंडू आणि 35 धावेचा टार्गेट असेल. सेकंड हाफला जशी सुरुवात होईल मायक्रोनवरती जोडले जातील आपल्या मुखवाणीतून आपल्याला आपण निश्चित स्वरूपात आवाज ऐकणार आहोत. आमचे परम बंधू प्रकाश भगत यांचा आवाज निश्चित स्वरूपात. तोपर्यंत संधी देऊया डीजे आकाश. धन्यवाद. थँक्यू. इथे शेवटचा अंतिम सामना पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूमध्ये तब्बल 34 धावा ठोकल्या. विचार केला बडवळ संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला होता, कारण पहिल्या षटकामध्ये सोमनाथनं जी केलेली फटकेबाजी भरपूर काही सांगून गेली. पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या गोलंदाज पांड्यानं आणि दुसऱ्या षटकामध्ये सतीशनं जबरदस्त कमबॅक केला आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाजाने देखील भरपूर चांगला कमबॅक केला पाठच्या इनिंगमध्ये. इथे इनिंग सेकंड इनिंगला सुरुवात झाली. स्टॅक एंडवरती पाहताय तुम्ही फलंदाज पांड्या आणि नॉन स्टॅक एंडवरती सतीशला. गोलंदाज पाहतोय नाथा. पहिला बॉल चांगला फटका ठोकला. यावेळेस चांगला प्रयत्न राहिला होता शॉट मिड विकेटचा. फिल्डर होता परंतु चेंडू अगदी आताच्या जवळपास पडला. त्याचनंतर एक सिंगलने संघाचं आणि वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केलं. पांड्या या खेळाडूनं आपल्या 6 चेंडूमध्ये त्या 20 धावा खर्च केल्या. त्या आता पांड्याला बनवणं फार अपेक्षित असतील बघा. विचार केला आजच्या दिवसामध्ये कोण क्वालिफायर होईल याच्याकडे लागलेल्या प्रेक्षकांच्या नजरा. कासगाववाडी संघ अजून घरी गेला नाहीये, कारण त्यांना माहिती आहे आपल्या गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चांगली झुंज दिले खरं तर बडवळवाडी टीमच्या माध्यमातून. यावेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. सतीशनं चांगली गोलंदाजी केली. अपकमिंग यंगस्टर मगाशी उल्लेख केला होता स्वप्नीलनं, फार कमी वयामध्ये या खेळाडूने छाप सोडले बघा. अजूनही तो चांगला खेळाडू होऊ शकेल, परंतु चांगला प्रयत्न करावा लागेल.
सतत प्रॅक्टिस चालू ठेवावी लागते. तुम्हाला चांगलं क्रिकेटर बनणं असणार तर तुम्हाला चांगली दररोजची प्रॅक्टिस मेहनत. यावेळेस बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन. नाता चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या बॉलवरती विकेट संपुष्टात आणली. अखेरकार सतीश नावाचं पहिला गडी बाद झाला. 0 धाव संख्येवरती पहिला हादरा लागलाय कासगाव वाडी टीमला. बॅक टू द डगआउट सतीश. हा खेळाडू प्रेक्षकांची मन जिंकली पाठच्या सामन्यामध्ये. अगदी अर्धा सामना जिंकला होता. खरं तर पाठचा जो सामना झाला होता आनंदवाडी संघाविरुद्ध, 1 चेंडू आणि 5 धावेंची गरज असताना ताकदीचा प्रचंड वापर केला होता या खेळाडूने आणि षटकार ठोकला होता. विजय खेचून दिला आपल्या संघाला. तोच खेळाडू स्ट्राईक एंडवरती दिले. पहिला बॉल अट्रॅकर बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक येईल पोचेल तोपर्यंत फेकी करेल. मिळेल फक्त एक सिंगल धाव. बघा मेंडेटरी पॉवर प्ले षटक असणार बघा चालू मैदानाच्या आतमध्ये. विचार केला पॉवर प्ले षटकामध्ये, या षटकामध्ये जर विचार केला लॉंग ऑफ एक फिल्डर पाहतोय, एक डीप मिड विकेट मध्ये पाहतोय आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, आणि चांगली क्षेत्ररक्षणच्या व्यूह रचना पाहायला मिळते सध्याच्या घडीला बडवल टीमच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला बघा मान्यवरांचं आगमन झालंय. भरत गावंडा पोलीस पाटील चिंचवलीचे, तुम्हाला विनंती करते आपण या मंचावरती तुमचा मनपूर्वक आभार. इथे लेग बिफोरची अपील केली. इथे धोक्याची घंटा डायरेक्ट हिट केलाय, परंतु अजून एक धाव मिळेल काहीही गरज नव्हती. नजर हटी दुर्घटना घटी आणि इथे डायरेक्ट हिट झाला होता, परंतु सेफ फलंदाज होता त्याच कारणासह इथे 2 धावा मिळतील. आणि त्यांच्या समेत विष्णू गावंडा उद्योजक चिंचवलीचे या मान्यवरांचं आगमन झालंय. आपण या मंचावरती तुमचा मनपूर्वक आभार. तुमचा इथे मान सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. रेफर काय यस रेफर केला गेलाय बघा पंचाने ऑन स्क्रीन वरती. रनआउटच्या स्वरूपात चेक करायचंय बघा. स्ट्राईक एंड वरती पहिली धाव घेताना तिथे अपील जरूर केली होती आणि ते ऑन स्क्रीन वरती टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जाईल. नॉट आउट असणार बघा. फलंदाज सेफ असणार आहे बघा. पंच धावा किती 2 ना या बॉलवरती. यस डेफिनेटली या बॉलवरती आल्या 2 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 1 गडी बाद. कासगाव वाडी संघ बॅटिंग करत असताना तब्बल 4 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल या षटकामधला. अंतिम बॉलवरती एखादा मोठा फटका घ्यावा लागेल. विचार केला सतीश बाद झालाय सस्त्यामध्ये. 0 धावसंख्येवरती बाद झाल्यानंतर स्ट्राईक एंडवरती पाहताय तुम्ही खेळाडूला पांड्या या खेळाडू. पाठच्या सामन्यामध्ये फलंदाजी करता आली नाहीये. त्याच नंतर निराश केलं होतं कासगाववाडी समर्थकांना. आता खरी वेळ आहे फलंदाजी करण्यासाठी पांड्या या फलंदाजाला, कारण 6 चेंडूमध्ये 20 धावा खर्च केले होत्या पहिल्या षटकामध्ये पांड्या या गोलंदाजानं, आणि तोच आता फलंदाजी करण्यासाठी ऑन स्ट्राईक वरती पाहता. इन ऍक्शन मध्ये तुम्ही एका चेंडूचा खेळ बाकी. P1 षटकामधला अखेरचा चेंडू असेल बघा. या चेंडूवरती नजर असते प्रेक्षकांच्या पाठीराख्यांच्या. या बॉलवरती एखादा जर मोठा फटका आला तर समीकरण थोडस हलकं होईल. नाहीये मिळणार नाहीये मोठा फटका. पंचांचा इशारा आलाय. पहिलं षटक समाप्तीनंतर अवघ्या फक्त 4 धावा खर्च केल्या. एका गड्याला बाद केलाय. व्हेरी गुड बॉलिंग, चांगला कमबॅक केलाय गोलंदाज नाथानं. पहिलं षटक समाप्तीनंतर 4 धावा आणि 1 गडी बाद. 12 चेंडू 31 धावांची गरज. दोन्ही संघांना विनंती करतोय. बडवळ संघ आपल्याला विनंती असणं बघा, आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतात स्पीडअप घ्या तुम्ही कारण 3 षटकाचा असणार सामना आहे.
तीन आता उरलेल्या 18 चेंडूमध्ये तब्बल 35 धाब्यांची गरज आहे पहिल्या षटकामध्ये. धीम्या गतीने धावा आल्या स्कोर कार्ड वरती. विचार केला तर 4 धावा, 1 गडी बाद कासगाववाडी संघ. आणि त्यानंतर आता उरलेल्या अंतिम 12 बॉल मध्ये बनवायचे 31 धावा. गजाननला पाहतोय मार्क वरती, ओव्हर द विकेट पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. स्ट्राइक एंड वरती दिलीपला फटका फसलाय. बऱ्याच वेळ चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत पकडलाय, जेल संपलाय. दिलीप या खेळाडूचा खेळ पाठच्या सामन्याचा हिरो आता मैदानाच्या बाहेर काढून देण्याचं काम केलंय गोलंदाज गजानन. पहिल्या बॉलची विकेट संपुष्टात. बॅक टू द डगआउट दिलीप हा खेळाडू. दोन गडी बाद झाले. धावफलकाचा जर विचार केला स्थिर धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त सुरुवात केली. उत्तम दर्जाची आखणी गोलंदाजी पाहायला मिळते. विचार केला पहिल्या बॉलवरती विकेट दिलीपची काढली बघा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. नामदेव गेलाय, पहिलाच बॉल नामदेव साठी. सीमा रेषा पार लॉंगनच्या वरतून टोकला यावेळेस ब्रँडेड षटकार. हवेच्या दिशेनं फटका सजवला होता. अगदी सहजरित्या चेंडू बाहेर पाहायला मिळालाय. सीमा पार ब्रँड षटकार पाहायला मिळाला नामदेवच्या बॅटमध्ये. पहिला षटकार 6 स्ट्राईक वैयक्तिक आपलं खातं अकाउंट ओपन केलाय. अपील केले, अपील मध्ये उत्साह जास्त पाहायला मिळालाय. आणि इथे विचार केला अजून एक खेळाडू बाद होईल. आल्या माघारी परतावा लागला. एक बॉल एक षटकार मारला होता आणि तो नामदेव पटच्या अलीकडे आता या बॉल वरती बाद झालाय बघा. बॅटची कडा लागली. 3 गडी बाद. धावसंख्या पाहताय 10. विचार केला तर सगळी जबाबदारी पांड्यावरती आली आणि चिंतामण गेलाय 5व्या क्रमांकावरती. स्ट्राइक एंड वरती तुम्ही पाहताय. तुम्ही विचार केला 3 बॉल समाप्त झाले. 3 बॉल मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या गजानन. आणि त्याच नंतर संघाचे 2 प्रमुख खेळाडूला बाद केला या षटकामध्ये. 2 विकेट मिळवल्या गोलंदाजी करत असताना गजानन पुन्हा एकदा सज्ज. पहिला बॉलचा सामना करण्यासाठी नवीन खेळाडू दाखल झालाय चिंतामण हा फलंदाज. फटका चांगला यावेळेस क्षेत्ररक्षक असणार लॉंगॉन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग. एकच धाव समाधान मानावं लागेल कारण चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि तितकीच दर्जाची पैकी देखील पाहायला मिळाली. इथे विचार केला तर 11 धावा कंप्लीट झाल्या स्कोर कार्ड वरती. आता खरं तर ओपनिंग ब्लास्टर साठी गेला होता फलंदाज पांड्या. स्ट्राइक एंड वरती पाहताय तुम्ही इन ऍक्शन मध्ये. आव्हान आता भरपूर अवघड होत चाललंय कासगाववाडी संघाला. विचार केला तर अजूनही येणारे 8 चेंडूचा खेळ फक्त बाकी आणि धावफलकावरती फक्त 11 धावा लागल्यात. परंतु काही हरकत नाहीये. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. आणि आता या बॉलवरती पाठवलाय 5व्या बॉलवरती ब्रँडेड षटकार. पांडेच्या बॅटमधला पहिला दमदार षटकार पाहिलाय. 17 धावा 3 गडी बाद कासगाववाडी संघ. अशुभ आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. खरं तर या आता अंतिम बॉलवरती स्ट्राईक घ्यावे लागेल पांड्या या खेळाडूला. कदाचित स्ट्राईक नाहीये, मी मारणार, मला मारामारी पडतंय. आणि खरं तर 2 बॉलवरती 2 षटकार. आता पाठचा जो सामना झाला होता स्वप्नील तो दिलीपने जिंकवला होता.
आता खरं तर संघाचा प्रमुख हेडमास्टर मैदानाच्या आतमध्ये आहे बघा आणि त्याला स्ट्राईक मिळाली. अलीकडच्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले आणि धावसंख्या होत्या कमी, धीम्या गतीने धावा येत होत्या, परंतु ज्यावेळेस स्ट्राईकवरती आला धावांचा महापूर येताना पाहिला. 2 षटकार पाहिले त्याच्या बॅटमधनं. धावसंख्या वाऱ्यासह पुढे सरकली जाते. टीमची धावसंख्या पाहते 2 षटक समाप्तीनंतर 23 धावा 3 गडी बाद. या षटकाचा जर विचार केला 19 धावा खर्च केल्या गोलंदाज गजानननं. 3 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन आम्ही नक्कीच सांगू, येणारे 6 चेंडू फक्त 12 धावींची गरज, 2 मोठ्या फटक्याची गरज आहे बघा. काही होऊ शकतं. हवेची दिशा बदलली गेली आता विचार केला तर. पाहिजे दक्षिण तेवढ्या मी ऐकायला मिळालाय प्रेक्षकांना. बारक्या कांबळे कामोटेचा अगदी टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव पाहायला मिळते. पनवेल नगरी मधलं कामोटे गावचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू बारक्या कांबळे. भरपूर त्याने नाव गाजवलं पनवेल विभागामध्ये, मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. खरं तर तो खेळाडू चर्चेमध्ये राहिला. आता येणारे 6 बॉल 12 धावींची गरज. गोलंदाज पाहतोय अपट्रॅकर बॉल, आपटी बार, चांगला फटका. शतरक्षक पोचलाय चेंडूचा खाली, शतरक्षकने जोडलाय जेल. इथे दोन्ही धावा होऊ शकल्या असत्या आणि इथे पांड्याने स्ट्राईक घेतले बघा. किती विश्वास असेल स्वप्नेल या खेळाडूच्यावरती. विचार केला तर अलीकडच्या षटकामध्ये 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले आणि तो विश्वास दाखवलाय. स्ट्राईक घेतले आपल्या पुढे आणि ते एक बॉल, पहिल्या बॉलवरती आले सिंगल धाव. 24 धावा 5 मध्ये बनवायचे 11 धावा. एकदा सामना रंगात येईल का पुन्हा एकदा. फुलटॉस ताकदीचा प्रचंड वापर, 2 धावेचा रिस्क घ्यावा लागेल. फेकी चांगली करावी लागेल तर धाव मिळणार नाहीये. येस, डेफिनेटली चांगली फेकी पाहायला मिळाले लॉंग ऑन मधून. कदाचित स्वप्नील त्या 2 धावा महागात पडतील बघा. तिथे 2 धावा कदाचित झाल्या असत्या स्वप्नील, असं वाटतं सहजरित्या झाल्या असत्या आणि त्याच नंतर फक्त एक सिंगल आली होती आणि तिथे मात्र एक सिंगल आले. पुढच्या या बॉलवरती देखील 4 चेंडू 10 धावींची गरज. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल. पाठचा जसा सामना झाला होता, एका साईडला आनंदवाडी आणि त्याच्या साईडला कासगाववाडी, त्याच प्रकारचा हा देखील सामना. फटका बसलाय, एक धाव किती महागात पडेल आता कळला असेल आणि विचार केला तर आता सामना झुकलाय दोन्ही संघाच्या बाजूनं. 3 बॉल 10 धावींची गरज. क्या बात आहे. सामना पुन्हा एकदा वापसी निर्माण दिले, कलाट निर्माण केलाय या डॉट बॉलनं. पुन्हा एकदा सामना शिरकाव केलाय बडवल टीमला. एखादा षटकार चौकार सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल. एलिव्हेशन कमी मिळालंय. एका धावेची किंमत मोजा आता कासगाववाडी संघ. कदाचित तिथे 2 धावा झाल्याचा दर धाव घेतली नाहीये. आता आलेला सामना 2 चेंडू 10 धावींची गरज. डीजे धाबींची गरज होती. फक्त 2 धावा खर्च केल्या 4 चेंडू मध्ये. अजून येणारे अंतिम 2 बॉल असतील आणि 10 धाबींची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे बघा. बीसीसी चिंचवली संघाची स्पर्धा पाहतोय आणि बीसीसी चिंचवली विचार केला चषक पाहतोय. 2025 पर्व 9 शानदार आयोजित स्पर्धा पाहतोय. नियमावली स्पर्धा पाहतोय आपण. खरं तर अक्षरच्या सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल यात मात्र काही शंका नाही. या बॉल वरती कदाचित चौकार यावा लागेल, चौकार किंवा षटकार यावा लागेल बघा. स्ट्राईक मिळाली नाहीये आणि ज्यावेळी स्ट्राईक मिळाली खरं तर पांड्यानं सोनं केलं होतं आणि पूर्णपणे पांड्याने मॅच फिरवली होती. आणि बघा पाठच्या षटकामध्ये विचार केला, पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. कुठून त्या धावा तुम्हाला महागात पडतील नक्कीच. 2 बॉल 10 धावीची गरज. काही होऊ शकतं. फटका, एक्झिक्यूट फटका, शतरक्षक तैनात. फटका बसलाय, पूर्णपणे एकतर्फा सामना निघून गेलाय आणि आता 1 चेंडू आणि 10 धावींची गरज आणि इथे संपलाय खेळ. खेळाडूचा 4 गडी बाद आतापर्यंत झालेत. 5 गडी बाद झालेत कासगाववाडी संघाचे. डीजे
6 मध्ये 12 चेज होते स्वप्नील, परंतु काय क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं बघा. जोपर्यंत स्वतःमध्ये हिंमत असते ना, कधीच आपण हार मानायची नाहीये. पूर्णपणे त्याचा वापर केलाय गोलंदाजानं. आपल्या गोलंदाजी जोरावरती सामना झुकवला जातोय. बडवळ संघ पूर्णपणे अगदी लयमध्ये आलाय. आता गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज, विश्वासनं विश्वास दाखवलाय बघा. गोलंदाजी करण्यासाठी विश्वासचं नाव देखील भरपूर चांगलं पाहायला मिळालंय आणि तितकाच विश्वास दर्जाचा पाहायला मिळालाय. फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक अजयकडनं, अजिबात आजच्या दिवसामध्ये चुकी झाली नाहीये. गोस टू सुपर 4. हार्ड लक इथे कासगाव वाडी संघ आणि इथे बडवळ संघ. कॉंग्रॅच्युलेशन, सुपर 4 मध्ये दाखल झाला आजच्या दिवसामध्ये. आजचा दिवस पाहायला गेला तिसऱ्या दिवसामध्ये हा संघ क्वालिफायर झालाय. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक कासगाव वाडी संघ. 6 मध्ये 12 धावा डिफेन्स केला. तो गोलंदाज पाहतोय विश्वास, अतिशय विश्वास पद्धतीने गोलंदाजी केले आणि आजच्या दिवसामध्ये बडवळ संघ गोस टू सुपर 4. या सामन्याचा सामनावीर ज्यानं 6 चेंडूमध्ये 12 धावा डिफेन्स केल्या, फक्त 2 धावा खर्च केल्या आणि ऑन हॅट्रिक बॉल होता बघा. 3 विकेट मिळवले त्यानं आणि जबरदस्त गोलंदाजी केली. तो खेळाडू ठरला गेलाय सामन्याचा सामनावीर. नो डाऊट विश्वास, बडवळ संघाचा नामवंत गोलंदाजी, उत्तम दर्जाची गोलंदाजी. 6 मध्ये 12 धावांची गरज असताना पांड्याला शांत ठेवलं. त्याच नंतर चिंतामणला देखील शांत बसवलं आणि त्या पूर्णपणे सामना विजय खेचून दिला बघा आपल्या गोलंदाजानं आणि तोच खेळाडू ठरला या सामन्याचा सामनावीर विश्वास. आपण या मंचावरती तुमचा सामनावीरचा किताब घेण्यासाठी विश्वास. आपण या अतिशय